दर्शको नमस्कार. सध्या महाराष्ट्रात वारी सुरू आहे आणि वारी म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जगामध्ये वारीचे वेध लागलेले असतात. महाराष्ट्रातील संबंध शेतकरी आणि वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी एकंदरीत आसुसलेले असतात आणि त्याच वारी संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये अर्थातच आम्ही त्यांच्याकडेच आलेलो आहोत. तर प्राचार्य सोपान जावळे सरांना आज आपण भेटणार आहोत. सर खूप खूप स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. वारीविषयी आपण एकंदरीतच माहिती घेणार आहोत, कारण आता 25 तारखेला वारी आहे आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी सगळे वारकरी आणि संबंध महाराष्ट्र असलेला आहे. तर एकंदरीतच वारी म्हणजे काय आणि याची पार्श्वभूमी काय आहे, काय सांगाल? दर्शको नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. हा. मी आपणाला वारीच्या अनुषंगानं वारीचा इतिहास आणि वारीच्या काही ज्या लोककथा आहेत यामधला थोडासा फरक सांगत वारीची सुरुवात कुठून झाली आणि आजचं त्याचं बदलतं स्वरूप काय आहे. म्हणजे 900-950 वर्षामध्ये कसा बदल होत गेला याचे ऐतिहासिक संदर्भ देऊन मी बोलणार आहे. सर, पंढरपूरचा इतिहास जेव्हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला शिलालेख असेल किंवा ताम्रपट असेल किंवा इतिहासातले जे साधनं आहेत त्याच्यातून आपल्याला काय माहिती मिळते का? महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा ज्यावेळी विकास होत गेला त्यावेळी आपण पाहिलं की भक्ती चळवळीच्या अनुषंगानं जे काही भारतामध्ये संत होऊन गेले, पंत होऊन गेले, आपण पाहिलं ते उपनिषदाचा काल, शैव वैष्णव आणि शाक्तांचा काल, त्या अनुषंगानं भारतामध्ये रामानुजाचार्य, वल्लभाचार्य अशा अनेक प्रकारचे संत होऊन गेले. अशा या संतांच्या सानिध्यातून खऱ्या अर्थानं ही भक्ती पुढे आली आणि भक्ती चळवळीच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक पंथ, अनेक संत निर्माण झाले. या संतांमध्ये कबीर, त्यानंतर दयालदास, तुलसीदास, त्यानंतर निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ अशी जी संत होऊन गेले. या संतांनी ही भक्ती चळवळीची परंपरा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचं सारश्रेय आपल्याला ज्ञानदेवाला द्यावं लागतं, ज्ञानेश्वर माऊलीला द्यावं लागतं. महाराष्ट्रामध्ये महानुभव पंथ, नाथपंथ, दत्त संप्रदाय, शाक्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय अशा अनेक भक्त चळवळीच्या अनुषंगाने काम करणारे संप्रदाय निर्माण झाले. आणि त्या संप्रदायाच्या माध्यमातून जसे भारतभर संत निर्माण झाले तसे महाराष्ट्रामध्ये संत निर्माण झाले. निवृत्तीनाथापासून, गैरीनाथापासून ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा संतांची एक परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आणि या परंपरेचा इतिहास पाहण्यापूर्वी आपण जो प्रश्न केला की याला काय ऐतिहासिक पुरावे आहेत का, पंढरपूर, पांडुरंग अथवा कुंडली, तर याला खूप ऐतिहासिक पुरावे आहेत. मग ते लेखी स्वरूपातले आहेत, काही ताम्रपट आणि शिलालेखाच्या स्वरूपामध्ये आहेत, काही लेखाच्या स्वरूपामध्ये आहेत. आपल्याला जी काही पुराण ग्रंथ आहेत, स्कंद पुराण, पद्मपुराण, भागवत पुराण, या पुराणामधून जे पांडुरंग महात्म्य नावाचं जे प्रकरण आलेलं आहे त्या पांडुरंग महात्म्य नावाच्या प्रकरणामध्ये पंढरपूरचा पांडुरंग, पंढरी क्षेत्र आणि पुंडली आणि भीमातीर अथवा चंद्रभागा नदी याविषयी खूप माहिती आलेली आहे. त्या ग्रंथामधून
आपल्याला पंढरपूरला पौंडरिक क्षेत्र, बर पंढरी, पंढरीपूर, पंढरीगे अशी नावं आपल्याला आलेली पाहायला मिळतात. आणि त्यामुळं हे ऐतिहासिक पुरावे अत्यंत महत्वाचे मानले जातात. कारण कोणत्याही गोष्टीला ऐतिहासिक पुरावा असला की त्याला एक महत्व प्राप्त होतं. आणि म्हणून ही जी पुराणं आहेत या पुराण ग्रंथातून आपल्याला या भक्ती चळवळीचा आणि पंढरपूर क्षेत्राशी संबंधित असलेल्या घटकांचा उल्लेख या पुराणामधून येतो. दुसरं असं की पुराण ग्रंथांच्या जोडीला काही शिलालेख आणि ताम्रपट आणि लेख पाहायला मिळतात. या शिलालेखांचा, ताम्रपटांचा बारकाईने अभ्यास केला तर हे शिलालेख भारतभर पसरलेले आहेत. पंढरपूरला बरेचसे शिलालेख उपलब्ध आहेत. त्यानंतर बेळगावला आहेत, मद्रासच्या विभागामध्ये आहेत. या शिलालेखामधून आपल्याला तत्कालीन भक्ती चळवळीविषयीची माहिती मिळते. काही शिलालेखात तर वारीविषयी माहिती मिळते, काही शिलालेखात तर एकादशीविषयी माहिती मिळते. आपल्याला होयसळ राजा सोमेश्वर याचा जो शिलालेख सापडला त्या शिलालेखामध्ये संस्कृत आणि कानडी भाषेमध्ये बराचसा उल्लेख आहे. आणि त्याने संस्कृत आणि कानडी भाषेचा बारकाईचा अभ्यास होऊन आपल्याला त्या काळामध्ये पंढरीचं क्षेत्र कसं होतं, पांडुरंगाचं मंदिर कसं होतं याविषयी माहिती आहे. त्यानंतर देवराय यादवांचा काळ, कृष्णदेवरायांचा काळ अथवा यादवांच्या काळामध्ये जे जे राजे होऊन गेले, रामचंद्र यादव, कर्ण, कृष्ण यादव यांच्या काळामध्ये काही शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखामधून त्यांच्या मांडलिकांनी पंढरपूरच्या ब्राह्मणांना दिलेले काही दान आहेत, त्या दानांचे उल्लेख आहेत. पंढरपूर क्षेत्राचे उल्लेख आहेत, वारीचे उल्लेख आहेत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की नुसतेच कागदी पुरावे नाही तर हे लेख आणि ताम्रपट आणि शिलालेख आपल्याला पांडुरंगाविषयी, पुंडलिकाविषयी आणि पंढरपूर क्षेत्राविषयी आपल्याला प्राचीन काळातले पुरावे देतात, ठोस पुरावे देतात. म्हणून आपण त्याच्या आधारे आपण हा पंढरपूरचा इतिहास अथवा भक्ती चळवळ अथवा भक्ती परंपरा हा भाग आपण पाहू शकतो. आणि म्हणून करता या साधनांना इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान प्राप्त झालं. अशा शिलालेखांचा बारकाईनं अभ्यास केला असता गहखरे नावाचे एक इतिहासकार असं म्हणतात की शिलालेखाच्या माध्यमातून विठ्ठल आणि पंढरपूर हा खऱ्या अर्थानं लोकांच्या पर्यंत पोहोचला, खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत गेला. कारण ते ऐतिहासिक पुरावे आहे. त्यांनी विठ्ठल आणि पंढरपूर नावाचा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी पांडुरंगाविषयी, पंढरपूरविषयी आणि विठ्ठलाच्या मूर्तीविषयी, पुंडलिकाविषयी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती त्यांनी सादर केलेली आहे. आणि म्हणून हे पुरावे आपल्याला या पांडुरंग देवतेविषयी अथवा पंढरी क्षेत्राविषयी, पुंडलिक मुनीविषयी, कारण त्या शिलालेखामध्ये पुंडलिक महामुनी असा शब्द येतोय, म्हणजे त्याला महामुनी असा शब्द वापरलेला आहे. आणि त्यावरून या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. खर तर हे आपल्याला ठोस पुरावे आहेतच आणि त्याच आधारे आपण पांडुरंगाचा इतिहास जगासमोर आणू शकलो. खर तर या शिलालेखामध्ये तुम्ही आता म्हणालात की एकादशीचा देखील उल्लेख केलेला आहे. तर एकंदरीतच एकादशी म्हणजे काय, काय सांगाल याबद्दल? एकादशीचा उल्लेख आता शिलालेखाबद्दल आलेला आहे. एकादशी म्हणजे उपवास करणं, उप आणि वास, जवळ जाणे, जवळ राहणे, स्वतःच्या जवळ, स्वतःच्या शरीरावर कंट्रोल ठेवणं, स्वतःच्या शरीरावर एक नियंत्रण ठेवणं, त्यासाठी उपवास केला जातो. आणि एकादशीची एक लोककथा अशी सांगितली जाते की एक दैत्य बाजला असताना त्या दैत्याला शंकराने एक वर दिला होता की तुला स्त्रीपासून मुक्ती येईल. त्या दैत्याचं नाव मला आठवत नाही. तर त्याने त्यामुळं सर्व देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्या त्रासामुळं ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देवता एका गुहेमध्ये लपून बसले. आणि लपून बसल्यानंतर बाहेर प्रचंड पाऊस सुरू होता आणि त्याला उपवास घडून आला.
उपवास घडून आल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये तिघांच्या श्वासातून एक देवता उत्पन्न झाली. आणि त्या देवतेनं यांना सांगितलं तुमचा प्रश्न काय आहे. तर त्या देवतेला यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या या दैत्याने खूप उच्छाद मांडलेला आहे, त्याचा वध घडवून आणायचा आहे. ती देवता म्हणजे तिचं नाव एकादशी. उपवास घडला म्हणून एकादशी असा त्याचा अर्थ काढला गेला. कारण एकादशी या शब्दाचा अर्थ जर घेतला तर त्यातून आपल्याला वेगळा असा काही अर्थ प्राप्त होत नाही. फक्त उपवास या अर्थानं आपण त्याच्याकडे पाहतो. आणि त्या एकादशी या देवतेनं त्या वैद्याचा त्या दैत्याचा वध घडवून आणला आणि या सर्व देवतांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तिला सर्व देवतांनी असा एक वर दिला की तुझी जी उपासना करते त्याचे सर्व पाप पुण्य हे सगळे धुवून जातील, त्याला चांगल्या प्रकारचे दिवस येतील. आणि म्हणून एकादशीच्या निमित्तानं हा प्रकार घडला. एकादशीचा हा धागा पकडून भक्तिपंथानं आणि वारकरी पंथानं आपल्याला माहित आहे की एकादशीलाच पंढरपूरला बरेचसे लोक जातात. आणि म्हणून एकादशीचं पुण्य प्राप्त करण्यासाठी वर्षातल्या 24 एकादशी कराव्यात आणि उपवास करावा आणि एकादशीचं महत्व हे लोकांपर्यंत पोहोचवावं यासाठी हा एक अट्टहास केला जातो. दुसरी गोष्ट, उपवास म्हणजे उपवास हा अतिशय महत्वाचा आहे. कारण माणसाला खायची सारखी सवय असते, त्याच्यावर स्वतःच खाण्यावर कंट्रोल नसतं. मग निदान एकादशीच्या निमित्तानं, निदान वारीच्या निमित्तानं, निदान तुळशी माळेच्या निमित्तानं तर तो आपल्या शरीरावर कंट्रोल ठेवेल, नियंत्रण ठेवेल. आणि त्यामुळं हे एकादशीचं एक विधिवृत्त आहे पुढे आलेलं आपल्याला पाहायला. वारकरी संप्रदायाबद्दल काय सांगाल? वारकरी संप्रदाय याच्याबद्दल आपल्याला खूप माहिती मिळते. वारकरी संप्रदायामध्ये वारी हा शब्द आहे, मूळ शब्द वारी आहे. जो नियमित वारी करतो तो वारकरी, जो नियमित एका ठिकाणी सारखा जातो तो वारकरी. एखादा व्यक्ती वर्षातून एका देवस्थानची यात्रा करतो, ती वारी नव्हे, ती यात्रा म्हणली जाते. पण वारंवार तीच व्यक्ती एखाद्या ठिकाणी जाते एका विशिष्ट हेतूला, तिला वारी असं म्हटलंय. वारी म्हणजे एरझारा करणं, जारे आणि येरे, जारे आणि येरे, त्याला एरझार असा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून जो नियमित पंढरपूरला जातो, जो नियमित एखाद्या देवतेच्या ठिकाणी जातो, त्याला वारी असा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून या भक्तिपंथाला वारकरी पंथ असं नाव मिळालं गेलं. मग तो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो म्हणून त्याला माळकरी पंथ असं म्हटलंय. म्हणजे भागवत पंथ, वारकरी पंथ, माळकरी पंथ अशा विविध नावाने हा वारकरी पंथ ओळखला जातो. तर त्या अनुषंगानं वारीचं महत्व आपल्याला सांगता येतं. पंढरपूरची वारी ही आषाढी वारी ही वर्षातून एकदा तरी करावी असं म्हटलं जातं. कारण त्याचं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला आषाढी वारीला मिळतं. आणि म्हणून ही आषाढी वारी करावी असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की पंढरपूरचा पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे, म्हणजे तो कृष्णच आहे. तर हा विष्णू आषाढीला निद्रिस्त होतो आणि कार्तिक एकादशीला तो जागा होतो. म्हणून आषाढी वारीला शयनी वारी असं म्हटलंय. शयनी वारी म्हणजे निद्रिस्त वारी, शयन. आणि कार्तिकी वारीला प्रबोधनी वारी असं म्हटलंय, म्हणजे जागा होणे, उठणे. म्हणजे या 4 महिन्याचा जो कालखंड आहे आषाढी पासून कार्तिकी पर्यंत, यामध्ये वारकरी पंढरपूरला जातात. ज्याला आषाढीला पंढरपूरला जाता आलं नाही ते कार्तिकीला जातात, ज्याला कार्तिकीला जाता येत नाही ते आषाढीला जातात. आपल्या इतर ज्या काही वाऱ्या आहेत, चैत्री वारी, माघ वारी वगैरे वगैरे, या वाऱ्या तो करत राहतो. बरेचसे कुटुंब असे आहेत की जे 15 दिवसाची वारी पंढरपूरला करतात. वारीला न जाणे तिच्या मनामध्ये काहीतरी गोष्टी येतात की आपण वारीला गेलो नाही यावेळी.
मग म्हणून 15 दिवसाची वारी ही महत्वाची मानली जाते. काही लोक महिन्याची करतात, काही लोक वर्षाची वारी करतात आणि म्हणून ह्या वारीला महत्व प्राप्त झालं. दुसरं असं की वारी, आळंदीची वारी हा शब्द आहे. पंढरीची वारी आणि आळंदीची वारी असे दोन शब्द आहेत. आळंदीची वारी हा जो शब्द आहे तो बऱ्याच लोकांना माहित नाही. आळंदीची वारी असं का म्हटलं जातं? ज्यावेळी ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याचा प्रसंग आला आळंदीला, त्यावेळी पंढरपूरहून सर्व संतांचा मेळा एकत्र होऊन टाळ, मृदंग, भजन, पताका घेऊन ते आळंदीला ज्ञानेश्वरीच्या समाधी सोहळ्यासाठी. आणि म्हणून बरेचसे लोक आज सुद्धा आळंदीला जातात, मग आळंदीवरून पंढरपूरला येतात. म्हणून ही आळंदीची वारी अत्यंत महत्वाची मानली जाते. आणि म्हणून तो जो कालखंड आहे समाधीचा, तो समाधीचा कालखंड ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचा कालखंडाच्या अनुषंगानं ही आळंदीची वारी सुरू झाली. तर सगळे संत आपल्या लवालाण्यासहित, सगळ्या संतासहित, भक्तासहित ते आळंदीला येतात आणि समाधी सोहळ्याला ते हजर राहतात आणि म्हणून त्याला आळंदी वारी असं म्हटलं आहे. म्हणजे ही जी वारी आहे ही वारी अशा प्रकारे पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशा प्रकारची वारी सुरू झाली. वारीची एकंदर म्हणजे वारीचा जो स्वरूप आहे तो बदलला असं वाटतं का तुम्हाला? थोडस वारीच्या स्वरूपाविषयी मी थोडस अगोदर या वारीचं स्वरूप थोडस सांगतो. ही जी वारी सुरू झाली ही वारी पहिल्यांदा आपण पाहिलं की वेगवेगळ्या शिलालेखामध्ये, वेगवेगळ्या माहितीपत्रातून अशी माहिती मिळते की भारतातल्या विविध प्रांतातून अनेक लोक पंढरपूरला वारीसाठी विठ्ठलाच्या ओढीनं येतात. एक धनपलवार नावाचा एक इतिहास संशोधक होऊन गेला. त्यांनी द कल्ट ऑफ विठोबा नावाचा ग्रंथ लिहिला, द कल्ट ऑफ विठोबा. आणि त्या ग्रंथामध्ये त्याने असं म्हटलंय की गोवा आणि कोकण या भागामध्ये पांडुरंगाची अथवा विठ्ठलाची मंदिरं अतिशय कमी असताना तिथं वारकरी पंथाचा प्रसार कसा झाला? बरोबर आहे. म्हणून त्यांनी त्याचं उत्तर असं दिलंय की गोवा आणि दक्षिण कोकणमध्ये रवळनाथ नावाचा एक देवता आहे. ही रवळनाथ म्हणजेच विठ्ठल असं समजून ती रवळनाथाची पूजा करतात. आणि म्हणून ते दरवर्षी कोकणातले अथवा गोव्याची बरीचशी मंडळी अथवा कर्नाटक मधून अथवा आंध्रमधून सेलम नावाचं गाव आहे, तिथं या वारकरी पंथाचा खूप मोठा प्रसार झालेला आहे आंध्रमध्ये. तर त्या काळापासून हे लोक पंढरपूरला येतात. आणि म्हणून त्यांनी ही जी वारीची परंपरा जी टिकवलेली आहे, सुरू केलेली आहे, ती परंपरा आजही आपण जर पंढरपूरला गेलो तर वेगवेगळ्या प्रांतातले हजारो लाखो भक्तगण या वारीसाठी हजर राहतात. दुसरं असं, महाराष्ट्रातली ही वारीची परंपरा कशी सुरू झाली तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तुकाराम महाराज ज्ञानदेवाच्या पादुका घेऊन गळ्यात घालून ते पंढरपूरला वारीला येत असत. ज्ञानदेवाच्या पादुका घेऊन वारीला येत असत. आणि त्या तुकारामाच्या घराण्यामध्ये जवळजवळ 8 पिढ्या वारी होती. त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर बुवा नावाचे जी व्यक्ती होते ते पंढरपूरला वारीला जात, म्हणजे पांडुरंग दर्शन घेण्यासाठी, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. त्यावेळी पालखी वगैरे पादुका असला काय प्रकार नव्हता. पांडुरंगाच्या दर्शनाला ते पंढरपूरला जात असत. 8व्या पिढीतले हे तुकाराम महाराज, त्यांचे वडील बोलोबा हे पण वारीला जात होते. त्यानंतर तुकाराम महाराजांनी ज्ञानदेवाच्या पादुका आळंदीला जाऊन त्या पादुका स्वीकारायच्या आणि त्या पादुका घेऊन गळ्यात घालून आपल्या 1400 टाळकऱ्याबरोबर, आपल्या दिंडी बरोबर ते पंढरीला जात असत पांढऱ्याकडून. आयुष्यामध्ये त्यांची एकदा वारी चुकली, आयुष्यामध्ये एकदाच वारी चुकले, तेही ते अतिशय आजारी होते. म्हणून ते पंढरपूरच्या पांडुरंगाला त्याला जाता आलं नाही. त्यावेळी त्यांनी पांडुरंगाला विनंती केली, आळवणी केली की मी तुझ्यापर्यंत आता येऊ शकत नाही, कारण त्याचे काही अभंग आहेत, त्या अभंगाच्या द्वारे त्यांनी ती मांडणी केलेली आहे आणि व्यक्त केली खंत व्यक्त केली की मी यावेळेस येऊ शकत नाही. त्याच्यानंतर तुकाराम बुवाच्या नंतर त्यांचा मुलगा नारायण बुवा
नारायण बुवानी खऱ्या अर्थानं 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्या वर्षामध्ये तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानदेवाच्या माऊलीच्या पादुका एका पालखीमध्ये घेऊन पंढरपूरची वारी सुरू केली. ज्या गळ्यातल्या पादुका होत्या त्या पालखीत आल्या आणि दिंडी सोहळा सुरू झाला. आणि नारायण बुवानं सुरू केलेली ही जी दिंडी आहे, पालखी आहे, त्यांचे तुकोबाचे धाकटे बंधू कान्होबा ते पण त्याच्या जोडीला होते. त्या दोघांनी मिळून जवळ बरेच वर्ष ही पालखी परंपरा सुरू केली आणि त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पायीवारी पण पालखीमध्ये पादुका घालून विशिष्ट अशा वेळी निघणं आणि पंढरपूरला पोहोचणं आणि तिथं भजन कीर्तन नामस्मरण करणं या माध्यमातून या नारायण बुवानी केलेलं काम अतिशय महत्वाचं वारकरी पंथाच्या अनुषंगाने. पण पुढं काही दिवसांनी या देहूच्या संस्थानामध्ये तुकाराम महाराजांची जी पालखी निघाली त्यात थोडासा विस्कळीतपणा आला. काहीतरी हक्क कर्तव्याला थोडासा वाद झाला आणि त्या वादातनं ही दिंडीची जी परंपरा होती ती खंडित होऊ लागली. त्यामुळं ती खंडित होऊ नये म्हणून हैबतराव पवार आरफळकर नावाचे एक व्यक्ती ते आळंदीला आले आणि त्यांनी आळंदीला येऊन ज्ञानेश्वर माऊलीची सेवा करण्याच्या हेतूने त्यांनी पुनश्च आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलीची वारी चालू केली, पालखी चालू केली, दिंडी चालू केली. याचं सारं श्रेय या हैबतराव आळफळकर आणलं जातं. हे हैबतराव बाबा जे आहेत ते सातारा जिल्ह्यात ते आरफळ गावचे. बरोबर. त्याची तिथं समाधी आहे आरफळला. साताऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर त्यांचं आरफळी गाव आहे. ते ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडे सर्व्हिसला होते, सरदार म्हणून काम करत होते, ते नोकरी करत होते. रिटर्न येत असताना एका गोळीमध्ये त्यांना काही चोर भिल्लांनी कोळ्यांनी अडवलं, त्याला पहाडामध्ये लपवलं आणि त्या पहाडाच्या याला शिळा लावून टाकले. जवळ 21 दिवस ते आतच होते सातपुडेच्या डोंगर रांगामध्ये. आणि 21 दिवसांनी त्या भिल्लांच्या जो कोण प्रमुख होता त्याला मुलगा झाला आणि त्या मुलाच्या आनंद प्रित्यार्थ त्या हैबत बाबाची सुटका केली त्यांनी. त्यावेळी ते बेशुद्ध होते. पण बेशुद्ध असताना त्यांच्या जवळ असणाऱ्या हरिपाठाची जी अभंग होती, पुस्तिका होती, ती हरिपाठाची अभंग त्यांच्या मुखातून येतो. आणि ज्यावेळी ते शुद्धीवर आले त्यावेळी त्यांना समजलं की असा प्रकार झालेला आहे. आणि तेव्हापासून त्यांनी आळंदीला ज्ञानेश्वराची सेवा करण्याचा एक मनोदय व्यक्त केला आणि ते शेवटपर्यंत त्यांनी टिकवला. जसं पंढरपूरच्या मंदिराच्या पायरीला, मंदिराच्या प्रवेशद्वारावर नामदेवाची समाधी आहे, चोखोबाची समाधी आहे, तसं ज्ञानदेवाच्या मंदिराच्या पायरीला हैबत बाबाची समाधी आहे. त्यांचं मत असं आहे की हजारो लोक ज्ञानदेवाच्या दर्शनाला जातील त्यावेळी माझ्या पायरीवर पाय ठेवून मगच जातील. म्हणजे एवढं त्यांनी आपलं सगळी असतात त्यांनी ज्ञानदेवावर केली आणि त्यांनी हा सोहळा पुढे चालू केला. त्या काळामध्ये त्यांनी काय केलं तुम्हाला सांग की या पालखीसाठी हत्ती, घोडे, सामान जे लागणारं साहित्य आहे ते सातारच्या औंधच्या पंतप्रतिनिधी सरदाराकडून घेतलं. औंध संस्थांचे जे पंतप्रतिनिधी होते त्यांच्याकडून ते साहित्य मिळवलं. बरेच वर्ष ते पुन्हा त्या औंध सरकारकडून ते मिळत होतं आणि म्हणून ती पालखीचा सोहळा तसा चालवला. काही कारणाला तो औंधच्या सरकारकडून येणारे देणगी अथवा हत्ती, घोडे जे काही मिळत होतं ते बंद झालं. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये पेशवाई नष्ट झाली आणि मग ईस्ट इंडिया कंपनीच्या काही लोकांनी या दिल्लीला अशा प्रकारची मदत देण्याचा मनोदय व्यक्त केला आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून सुद्धा या दिल्लीला, पालखीला आर्थिक सहाय्य मिळत होतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की हैबत बाबांनी जे परंपरा सुरू केली ती परंपरा ही अशा प्रकारे पुढे गेली. हैबत बाबांनी जी परंपरा सुरू केली ती 2 दिंड्या वेगवेगळ्या झाल्या, 2 पालख्या वेगळ्या झाल्या. एक ज्ञानेश्वर माऊलीची पालखी झाली, एक तुकाराम महाराजांची झाली. आणि अशा प्रकारे हळूहळू या ज्ञानेश्वर माऊलीचा जी वारीची परंपरा आहे, जी वाटचाल आहे ते पुढे सरकत गेली. पुढे औंधच्या प्रतिनिधीला पण बंद झालं त्यांच्याकडून जे काही मिळत होतं ते. आणि मग बेळगाव जवळ एक गाव आहे अंकली, त्या अंकलीची शितोळे सरकार नावाच्या एका सरदारानं या वारीला, या पालखीला मदत देण्याचा प्रयत्न केला. मग घोडे असतील,
अथवा साहित्य असतील, सेवेकरी असतील अथवा आर्थिक सहाय्य असेल, तर त्यांनी पुन्हा ती सेवा सुरू केली. आज सुद्धा त्या अंकली या ठिकाणाहून शितोळे सरकारचं हे आर्थिक सहाय्य अथवा घोडे वगैरे या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला येतात. त्याला त्यांच्या पूजेचा मान आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वराच्या घराण्यामध्ये सुरू झालेली, तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये सुरू झालेली परंपरा आहे ती हळूहळू ज्ञानदेवाच्या वडीला विठ्ठल रुक्मिणी यांनी सुरू केलेली पंढरीची जी काही वारी आहे, ती वारी हळूहळू पुढे सरकत ही हैबत बाबापर्यंत आली. आणि हैबत बाबांनी ते लष्करी शिस्तीचे असल्यामुळं, ते सरदार असल्यामुळं त्यांनी या पालख्यांना, त्यांनी या दिंड्यांना लष्करी शिस्त निर्माण केली. मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो. लष्करी शिस्त निर्माण केली. वारी म्हटलं की आपण म्हणतो की जगामध्ये सगळ्यात मोठी असते, शिस्तबद्ध असते. तर त्याची पार्श्वभूमी काय आहे हा प्रश्न. तर त्याचं श्रेय हैबत बाबाकडे जातं. कारण कसं आहे की लाखो लोक असतात या दिंड्यामध्ये. आता आपण माऊलीच्या दिंड्यामध्ये बघतो, पुढं काही दिंड्या, पालखीच्या समोर पुढं काही दिंड्या असतात, मागं अनेक दिंड्या असतात, आणि मध्ये माऊलीची पालखी असते पादुका घेऊन. पण या सगळ्यांना कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे. म्हणून हैबत बाबांनी जे नियम घालून दिले, हैबत बाबांनी कोणता अभंग कधी म्हणायचा याची एक लिखित स्वरूपात एक नियमावली त्यांनी या पालखीला दिलेली. त्यांनी दिलेली नियमावली आज सुद्धा ती फॉलो केली जाते. त्यामुळे शिस्त पण, त्यामुळे पालखीला जी शिस्त दिसते आपल्याला, ती शिस्त खऱ्या अर्थानं हैबत बाबाची. आपण गजानन महाराजांची पालखी आपल्याला सोलापूरला येते, आपण बघितलं चित्र ते, तर किती शिस्त दिसतं ते. एका लाईन मध्ये अगदी व्यवस्थितपणे हे वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत करत पंढरपूरकडे जातात. आणि ही शिस्त खऱ्या अर्थानं ही हैबत बाबाची आहे असं म्हटलं जातं. कारण नंतरच्या काळामध्ये दिंडींचं रजिस्ट्रेशन होऊ लागलं, दिंड्या रजिस्टर होऊ लागल्या, कोण कोणत्या दिंडीमध्ये जाणार आहे त्याचं रजिस्टर होऊ लागलं, त्याची नावाची यादी होऊ लागली. एखादा व्यक्ती दुसऱ्या दिंडी जात नाही. लक्षात घ्या, तुम्ही ज्या दिंडीत तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या दिंडीतच तुम्हाला जावं लागतं, नाहीतर सगळी खिचडी होऊन जाईल, सगळा गोंधळ होऊन जाईल. आणि ज्यावेळी ही दिंडी, आता ही वारी निघते, त्यावेळी या नियमावलीनुसारच ही वारी निघते असं म्हटलं जातं. आणि पुढचा भाग आळंदीहून आणि देहूहून ज्या पालख्या निघतात, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या या पालख्या मार्गस्थ होत होत पुण्यात येतात. पुण्यामध्ये त्या 2 दिवस मुक्काम करतात आणि पुढे मार्गस्थ होतात. त्याचे 2 मार्ग आहेत. ज्ञानेश्वर माऊलीचा मार्ग वेगळा आहे आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग वेगळा. एक हडपसरवरनं सासवड, जेजुरी, पलटण मार्गे पंढरपूर जाते, आणि दुसरी हडपसर मार्गे लोणी, काळभोर अशी खाली येते, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज, माळीनगर अशी खाली वाकरीला आहे. म्हणजे असे 2 मार्ग आहेत. त्यामुळं या दोन्ही पालख्या एकत्र पुन्हा येत नाही. पण पुण्यामध्ये ज्यावेळी या दोन्ही पालख्या एकत्र येतात, त्यावेळी सगळं पुणे हे वारकरीमय होऊन जातं. अनेक लोकांना त्या ठिकाणचे लोक सहकार्य करतात. कोणी छत्र्या देते, कोणी कपडे देते, कोणी जेवायला देते, वारकऱ्यांची सेवा करतात. कारण वारकऱ्यांची सेवा हे पुण्य मानलं जातं, म्हणून करतात. पुण्याला हे पुण्य प्राप्त झालेलं आहे वारकऱ्यांचा. अशा प्रकारच्या दिंड्या त्या मार्गस्थ होतात. आणि मग वाटेत कुठेतरी रिंगण असतं, ठरलेलं रिंगण असतं, मग ते उभं रिंगण असतं, पुन्हा गोल रिंगण असतं. त्या पद्धतीनं वाकरीला रिंगण कशासाठी, म्हणजे काय त्याची काय पार्श्वभूमी? रिंगण जे आहे हे रिंगण सर्व दिंड्या ज्या पालख्या आहेत, चालत असताना ते एकमेकाच्या मागे पुढे असतात. पण तर रिंगण हा असा जो आहे की रिंगण म्हणजे सर्व लोकांना एकत्रित करणार. सर्व दिंड्या एका पालखीच्या ह्याच्यामध्ये खूप दिंड्या असतात, पण एकमेकाची ओळख होत नाही, एकमेकाचा समाविष्ट विचार होत नाही. तर रिंगण सोहळ्यामुळे ते एकत्र मिसळले जातात सगळे. आणि त्या अनुषंगानं ज्ञानेश्वर माऊलीचा घोडा अथवा रिंगणसाठी सोडलेला जो घोडा असतो, त्या घोड्याच्या ज्या ठिकाणून तो घोडा पळत असतो त्याची माती अशी आपल्या कपाळाला लावतात वारकरी. म्हणजे त्याला ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. म्हणजे विचारांची देवाणघेवाण होते, ते एकत्र येतात. आणि विचारांची देवाणघेवाण ही अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळं हा रिंगणचा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ते रिंगण होत असतं.
हे सगळं आपण पाहत असताना, वारीचं एकंदरीत इतिहास जाणून घेत असताना, कीर्तनाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? कीर्तनाचे नाचुरंगी नाचुरंगी म्हणजे कीर्तन हे एक विशिष्ट असा प्रकार आहे. कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. मग एक नारदीय कीर्तन आहे, नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचे ठराविक अशी नियमावली आहे कीर्तनाची. कीर्तनकाराने कोणत्या विषयावर कीर्तन करायचं आहे, कीर्तनासाठी कोणते अभंग घ्यायचे आहे, कोणत्या ओव्या घ्यायच्या आहेत, त्याच अभंगावर त्याच ओवीवर दृष्टांत देत सर्वसामान्यांचं प्रबोधन करण्याची गरज असते. आणि त्याचा एक विशिष्ट पेहराव असतो कीर्तनकारांना. ती नारदीय खुर्ची आहे, लक्षात घ्या. नारदाने सुरू केलेला प्रकार आहे तो कीर्तनाचा. म्हणून त्या कीर्तनकाराच्या जी जागा असते, तो ज्या ठिकाणावर कीर्तन करतो त्याला खूप महत्व असतं. आणि म्हणून कीर्तनामध्ये टाळ, मृदंग, वीणा या गोष्टी सामावल्या जातात. विशिष्ट असे टाळकरी विशिष्ट नादामध्ये टाळ वाजवतात. कीर्तनकार एखादा अभंग घेऊन संतांचे, देवदेवतांचे दृष्टांत देत असतात, म्हणजे लोकांना प्रबोधन करत असतात. ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, रामायण महाभारत असेल, यातले प्रसंग लोकांच्या पुढे मांडून चांगल्या प्रकारचा समाज, चारित्र्यवान समाज कसा घडवता येईल हे पाहण्याचं काम हे कीर्तन करायचं आहे. चारित्र्यवान व्यसनमुक्त समाज देखील कसा घडवला? चारित्र्यवान तर होतच होतो, पण त्याच्या जोडीला व्यसनमुक्ती हा अतिशय महत्वाचा. तुळशी, तुम्ही जे म्हटलं तुळशी, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, तुळशी माळ घालणारा पहिला वारकरी हा पुंडलिक आहे. पांडुरंगाचा खरा पहिला भक्त हा पुंडलिक आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आणि ती माळ एक पवित्र म्हणून पुराणामध्ये तुळशीचं महत्व खूप सांगितलेलं आहे. तर पवित्र तुळस म्हणून तिचा अंगीकार केला जातो, ती अंगावर घेतली जाते. त्याच्यामुळं कर्मकांडाला जागा राहत नाही, बोंदुगिरीला जागा राहत नाही, अंधश्रद्धेला जागा राहत नाही. त्याची जागा ही या आपल्या उपासना पंथातनं, भक्ती पंथातनं आपल्याला पाहायला मिळते. मग आचार, विचार, साधी राहणी, नैतिकता या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. जीवनमूल्य स्वीकारावं. जीवनमूल्य त्याच्यामुळे बदलतं. जीवनमूल्य का बदलतं तर ते जो वारकरी आहे त्याच्या प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ असतेच. त्यालाच माळकरी म्हटलंय, त्यालाच वारकरी म्हटलंय. आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळ नसते त्याला वारकरी म्हटलं जात नाही. एवढं महत्व या तुळशीचं आहे. तुळशीची माळ गळ्यात घालून माणूस खोटं बोलत नाही. तुळशीची माळ गळ्यात घालून माणूस मांसाहार करत नाही. तुळशीची माळ गळ्यात घालून वाईट गोष्टी करत नाही. म्हणजे माणसाच्या वाईट बंधनावर नियंत्रण ठेवण्याचं हे तुळशीचं काम आहे. म्हणून ती स्वीकारली जाते. म्हणून तिला वारकरी पंथामध्ये खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. दुसरी गोष्ट, रामकृष्ण हरी. सहज आता आपण पहिल्यांदा आलेला रामकृष्ण हरी. मी अनेक वारकऱ्याला विचारलं की रामकृष्ण हरी असं का म्हटलं जातं. रामकृष्ण हरी, राम, कृष्ण आणि हरी. राम हा एक आहे, कृष्ण हा एक आहे, हरी तोच आहे. कृष्ण आणि हरी एकच आहे. मग दोघांची नावे एकत्र का घेतली जातात? राम, कृष्ण, हरी. मी एका संताला विचारलं, कीर्तनकाराला, त्यांनी सांगितलं की सर, राम म्हणजे रामायण, कृष्ण म्हणजे महाभारत आणि हरी म्हणजे भागवत. या 3 ग्रंथामधलं जे तत्वज्ञान आहे त्याचा उदोउदो होतो, त्याचा अभ्यास होतो. ते जीवनाचं सार आहे. हे जे 3 ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, हे सगळे जीवनाचे सार आहेत. आणि म्हणून रामकृष्ण हरी असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल असं. पुंडलिकाला वर देणारा श्री हरी विठ्ठल. पहिल्यांदा पुंडलिकाला वर दिला विठ्ठलाला. म्हणून त्या विठ्ठलाचा आणि त्या पुंडलिकाचा जय जयकार होतो. पण मी ज्यावेळी संजीवन समाधीचा प्रसंग वाचला ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानदेवाच्या कथेमध्ये,
तर ज्यावेळी सगळे वारकरी ज्यावेळी आळंदीला जातात त्यावेळी समाधी सोहळ्याचा प्रसंग ज्यावेळी शेवटाला असतो, ज्यावेळी ती शिळा बंद करण्याचा प्रयत्न होतो, समाधी ज्यावेळी लागते ज्ञानेश्वर माऊलीला, त्यावेळी पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल हा नामाचा गजर प्रचंड गजरात सगळे वारकरी करतात. म्हणजे किती महत्व आहे पायाला. तर अशा प्रकारची ही जी वारीची परंपरा आहे, ही वारीची परंपरा खऱ्या अर्थानं ज्ञानदेवापासून सुरू झाली आणि ती आता ग्लोबल वारीपर्यंत येऊन पोहोचली. ग्लोबल वारी म्हणजे जागतिक वारी. कारण महाराज आळंदी, देहू आणि पंढरपूर पुरतं बरेच असलेलं ठिकाण, दक्षिण कोकण, गोवा अथवा महाराष्ट्रातले काही प्रांतातले, गुजरात मधले काही वारकरी पंढरपूरला येतात. अनेक लोकांचे मठ, अनेक संतांचे मठ पंढरपुरामध्ये आहेत. आद्य शंकराचार्य पंढरपूरला येऊन गेले. वेगवेगळ्या रामदेवराव यादवांच्या काळात मंदिराचा कसा विकास झाला याचा विचार झाला. पण ही जी वारीची जी परंपरा आहे, ही परंपरा देहू, आळंदी, पंढरपूर, महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण भारतभर पसरली. लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे असं म्हणतात की मी पुण्याच्या वाचन मंदिरापासून जात असताना या दिंड्याच्या मेळ्यामध्ये संत कबीराची पालखी पाहिली. लोकांना आश्चर्यवादचा धक्का बसतोय की संत कबीर हे मुस्लिम होते आणि त्यांची पालखी कशी काय. त्यांची पालखी उत्तर काशी मधून अनेक वारकऱ्याला घेऊन दरवर्षी पंढरपूरला येत होते. मी माझ्या डोळ्याने पाहिला असा उल्लेख करतात ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि दुसरा एक उल्लेख असं करतात की सावता माळ्याची दिंडी पंढरपूरला येत नाही, पांडुरंग सावता माळ्याला भेटला जातो. अशा प्रकारचा एक प्रघात आहे. पण न्यायमूर्ती गोविंद रानडे काय म्हणतात की मी त्या दिंडींच्या ह्याच्यामध्ये जशी संत कबीराची दिंडी पाहिली तशी मी आरण बेडहून निघणाऱ्या सावता माळ्याची दिंडी सुद्धा पंढरपूरला पाहिली. म्हणजे हा धक्का त्यांनी या वारकरी पंथाला दिला. वारकरी पंथामध्ये असा एक समज आहे की कधी त्यांची दिंडी पंढरपूरला आली, पांडुरंग त्यांच्या भेटीला जातो. पण रानडेने असं सांगितलं की नाही, मी पाहिलेले. म्हणजे ज्या ज्या दिंडींचं वर्णन केलं त्यांनी, त्या दिंड्यामध्ये सावतामाळीच्या दिंडीचा उल्लेख आहे, पालखीचा उल्लेख आहे, संत कबीराच्या पालखीचा उल्लेख आहे. सांगायचा मुद्दा असा की आपण म्हणतो की काही या वारकरी पंथाची सगळे हिंदूच जोडलेले आहेत असं नाही. सगळ्या जाती धर्मातली लोक, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, कारण वारकरी पंथामध्ये समानतेचं तत्व आहे. हो, मी तुम्हाला तो प्रश्न करणार. समानतेचं तत्व आहे. या अनुषंगानं हिंदूंच्या बरोबर मुस्लिमांच्या दिंडी, मुस्लिमांचे जे काही संत होऊन गेले, आपल्याला साताऱ्यामधले काही संत आहेत, कराडमधले काही संत आहेत, त्या संतांची नाव आपल्याला सांगता येतील. त्यानंतर सोलापूरमध्ये एक आपल्या दमणनगर एरियामध्ये एक मुस्लिम व्यक्ती ते प्रवचन करत होते. ते दरवर्षी दिंडीमध्ये सामील व्हायचे. ते आता सध्या त्यांचं निधन झालेलं आहे. ते मुस्लिम व्यक्ती होते, मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, ही जी वारीची परंपरा आहे, त्या वारीच्या परंपरेमध्ये तुकाराम नंतरच्या काळामध्ये जी परंपरा सुरू ठेवली ती निळोबारायापासून पुढच्या अनेक घराण्याने सुरू ठेवली. मग ते आचरेकर असेल, राशनकर असेल, देगलूरकर घराणा असेल, औषेकर घराणा असेल, असे अनेक घराणे आहेत की ज्या घराण्याने ही दिंडीची अथवा पालखीची परंपरा आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालू ठेवलं दिसून येतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषेकर घराण्याची दिंडी. औसा आपल्याला माहित आहे, लातूर जवळचा औसा. औषेकर घराण्याची दिंडी, औषेकर घराण्याचा जर इतिहास पाहिला तर त्या घराण्यावर मुस्लिम असणाऱ्या पीर पातशाचा प्रभाव. आणि जे औषेकर आज कीर्तन करतात त्यांचा फेटा आपल्याला हिरवा पाहायला मिळतो. हिरवा फेटा घातल्याशिवाय ते कीर्तनाला वारत नाही. म्हणजे एवढा प्रभाव त्या पीर पातशाचा या औषेकर घराणे. म्हणजे एवढं मोठं काम त्या काळामध्ये या वारकरी पंथांच्या अनुषंगानं या मल्लीनाथ स्वामी बरोबर या पीर पातशाने केलेला आहे. म्हणून तो औषेकर घराण्याचा जो आज फेटा पाहायला मिळतो. कारण मी त्यांना मी जवळ पाहिलेला आहे. सोलापूरला ते येतात. आता जे वारकरी संप्रदायाचे जे अध्यक्ष आहेत पंढरपूरचे, सोलापूरला सारखं असं दमानगर मध्ये येतात.
तर त्याचा पण आमचे एक मित्र आहे गड्डा साहेब म्हणून, त्याच्या घरी ते येतात, तिथून ते कीर्तनाला वगैरे जातात. तर मी त्याला तिथं पाहिलेलं आहे त्यांच्या घरी. तर अशा प्रकारचा हा एक भाग आहे. म्हणजे वारीतून अनेक जाती धर्मातील लोक एकत्रित येतात, त्यासाठी देखील तितकंच महत्वाचं आहे. खरं तर वारीमधले जे वारकरी जे आहेत एकमेकांना माऊली असा उल्लेख करतात, तो संबोधतात, त्याचं काय, त्याबद्दल काय सांगा? माऊली हा शब्द आपल्या सगळ्याला माहिती आहे. माऊली म्हणजे आई. आईची बरोबरी जगातल्या कुठल्याच घटकानं केलेली नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे, आई समोर आली की डोळ्यामध्ये पाणी येतं. तिला माऊली हा शब्द आहे. माऊली शब्दामध्ये माया हा शब्द आहे. मायातनं माऊली शब्द आहे. माया आणि दया या दोन शब्दामध्ये खूप फरक आहे. दया ही दुसऱ्यावर दाखवली जाते, माया ही आपल्यावर केली जाते. म्हणजे आपलेपण आला त्यात. मग विठाई माऊली, ज्ञानेश्वर माऊली हे जे शब्द आहेत, हे शब्द अतिशय महत्वाचे. प्रेमळपणा, प्रेम भाव दिला त्या मूर्तीनं, विठ्ठलाच्या मूर्तीला आणि ज्ञानेश्वर माऊला. सगळ्याला त्यांनी प्रेमानं एकत्रित केलं, सगळ्या संतांना त्यांनी एकत्रित केलं, सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी ही परंपरा चालू केली. आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक वात्सल्याची भावना, एक प्रेमाची भावना निर्माण केली. म्हणून ज्ञानेश्वराला माऊली शब्द वापरला जातो. आणि म्हणून वारकरी पंथामध्ये प्रत्येक वारकरी दुसऱ्याला हा माऊली या नावानं हाक मारतो. कसं काय माऊली बरं आहे का, काय माऊली कुठे गेले होते. प्रत्येक शब्दामध्ये रामकृष्ण हरी आणि माऊली या दोन शब्दाचा वारंवार समाजामध्ये वारकऱ्यांकडून त्याचा आपल्याला उच्चार होताना दिसतो. म्हणजे एवढी ताकद त्या विठाई माऊलीमध्ये आहे, त्या ज्ञानेश्वर माऊलीमध्ये आहे. म्हणून माया ही कधीच नष्ट होणारी नाही. कायम जोपर्यंत जग आहे तोपर्यंत ही माया राहणार. नक्कीच. आपण आता शेवटाकडे येणार आहोत. खरं तर तुमचा याच्यावरचा जो अभ्यास आहे तो खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या दर्शकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा तुम्ही वारीकडे बघता तेव्हा थोडक्यात एका वाक्यात म्हणलं तरी काय हरकत नाहीये, तर वारीबद्दल तुम्ही तुमचं मत काय सांगाल एका वाक्यात? मी आमच्या आई बरोबर माझ्या गावातून पंढरपूरला जात असतो. गावागावातनं काही लोक दिंडीत सामील न होता पंढरपूरला वारकरी जात असत. आमची आई मला घेऊन जायची. माझ्या गावापासून जवळजवळ 60-65 किलोमीटरवर असणारं पंढरपूर गाव आम्ही पायी वारी करायची. मध्यभागी कुरुळच्या पुढं सिकंदर टाकळी नावाचं गाव, ते माझ्या मामाचं गाव, तिथं आम्ही मुक्काम करायचो मामाच्या घरी. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पंढरीची वाट बघायची. काही लहान असेपर्यंत थोडस मी आई बरोबर गेलो पंढरपूरला. पण ज्यावेळी मी सोलापूरमध्ये शिकायला आलो त्यावेळी ही माझी जी वारीची आईबरोबर जायची परंपरा बंद झाली. पण माझ्या घरामध्ये आजही वारीची परंपरा माझा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ यांनी कंटिन्यू सातत्य ठेवलेलं आहे. ते दर एकादशीला पंढरपूरला जातात आज सुद्धा. त्याच्यामुळं वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन, वारकड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक चांगल्या भावनेत होतो. अतिशय कष्टातनं वारकरी तिथं जातो. ऊन म्हणत नाही, वारा म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, चिखल म्हणत नाही. बघा आता वारीमध्ये आता स्वरूप बदललं. वारीमध्ये धडाधड ऍक्सिडेंट होऊ लागले, अपघात होऊ लागले, अपघातामध्ये वारकऱ्यांचा जीव चालला. पण हे असं स्वरूप नाही पाहिजे. ज्या वारीचे जे काही नियोजन असतं, जी शिस्त असते, ती शिस्त कुठेतरी थोडस बिघडल्यासारखी वाटते. कारण वारीमध्ये, दिंडीमध्ये, पालखीमध्ये समाविष्ट झालेल्या वारकऱ्याला अशा प्रकारचा मृत्यू येऊ नये असं मला वाटतं. कारण तो पांडुरंगाच्या आपल्या पायाची झिस्ट करून, पाय सुजलेला असताना तो पांडुरंगाच्या पायाच्या उडीनं त्याच्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी तो पंढरपूरला जातो. पण हे जे आजकाल वारीचं जे स्वरूप बदललेलं आहे, थोडस आपल्याला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे अशा प्रकारचे दिवस, वाईट दिवस थोडेसे तसंच म्हणावं लागेल. कारण
जरी वारीचा सोहळा मोठा असला तरी कुठंतरी काहीतरी कलंक लागायला जातो. तो सुद्धा कलंक लागू नये, कुठल्याही वारकऱ्याला इजा पोचू नये. त्याला पांडुरंग भेटावा, त्याला पंढरीच्या मंदिराचा कळस भेटावा, त्याला भीमातेळीच्या त्या पवित्र नद्यामध्ये आंघोळ करता यावी, ही त्याची ओढ असते. दुसरं त्याच्याकडे काय नसतं. तो काही मागत नाही देवाला. तो मला नवस बोलत नाही, तो असं कर, मला हे दे, संपत्ती दे, काहीच मागत नाही. फक्त मला तुझी भक्ती दे, मला भक्ती करण्याची संधी दे, मी तुझा कायम सेवक राहील, अशा प्रकारची एक भावना त्याच्या मनामध्ये असते. आणि म्हणून सोलापूर मधल्या एका शहा नावाच्या एका कवयित्रीने अलीकडच्या स्वरूपावर थोडस लिखाण केलं. आपण अलीकडे बघितलं, कारण काही गोष्टी ज्या काही भक्तीच्या अनुषंगाने आपण अयोध्येच्या काही गोष्टी आपण ऐकल्या, तो आपला विषय नाही, आपण त्याच्यावर चर्चा पण करू नये. पण असे जे काही प्रसंग आता येऊ लागले आहेत, असे प्रसंग घडू नयेत, त्यासाठी सर्वांनी सजग राहणं अतिशय महत्वाचं आहे, सावध राहणं अतिशय महत्वाचं आहे. वारकरी पंथामध्ये अनेक कीर्तनकार असे घुसलेले आहेत की जे कीर्तनकारच नाही, कीर्तनाच्या ठरवून दिलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन ते बोलतात. त्यामुळे लोकांचा कीर्तनकारावरचा विश्वास उडायला लागला लक्षात. आणि म्हणून करता कीर्तनकारांनी ठराविकच कीर्तन करावं. राजकीय कीर्तनामध्ये एकमेकावर द्वेष भावना करू नये, कारण हा द्वेष तुमच्या समोर बसणाऱ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो. आपल्याला द्वेष भावना पसरावायची नाही, आपल्याला षडरूपीवर विजय मिळवायचा आहे. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या सगळ्या गोष्टी आपल्याला या वारकरी पंथाच्या प्रचारातून आपल्याला बाजूला काढायचे. म्हणून आजचं स्वरूप जे आलेलं आहे त्याचं स्वरूप थोडस आपल्याला सर्वांनी मिळून त्याला थोडस बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगानं मी एक कविता त्या कवयित्रीने केलेली आहे, त्या अनुषंगाने मी थोडस सादर करतो. रेखा शहा सोलापूर, त्यांनी बंदिवान नावाची कविता सादर केली. ती अलीकडच्या या वारीच्या परंपरेवर काही विकृती गोष्टी ज्या सुरू झालेल्या आहेत त्यावर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. ते असं म्हणतात की अलीकडे मी देवळात जायचे सोडले आहे, अलीकडे मी देवळात जायचे सोडले आहे, देव पैशाच्या राशीत उभा आहे, दिसत नाहीत त्याचे पाय, देव दागिन्याने म्हणून गेला आहे, त्याच्या काळजापर्यंत पोचत नाही आमची हात, नाही डोळे भरून पाहणे रूप, नाही देवाचरणी कडकडून मिठी, नाही डोळे भरून पाहणे रूप, नाही देवाचरणी कडकडून मिठी, दर्शनासाठी मोजावा लागतो दाम, दर्शनासाठी मोजावा लागतो दाम, देवाभोवती पोलिसांचा बंदोबस्त, दिवसेंदिवस वाढती गस्त, फुलांच्या हाराखाली झाकून गेल्या तुळशी माळा, फुलांच्या हाराखाली झाकून गेल्या तुळशी माळा, असा कसा झाला बंदिवान भक्तांचा लाडका देव, असा कसा झाला बंदिवान भक्तांचा लाडका देव. म्हणजे अलीकडच्या या परिस्थितीच्या अनुषंगानं रेखा शहानी ही अतिशय उत्तम प्रकारे ही कविता केली लक्षात आवडते. तर या ठिकाणी वारी, रूढी आणि परंपरा या विषयावर आपण मला बोलतं केलं. माझे काही विचार आपण मुलाखतीच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्या आपल्याला मी माऊली या अर्थानं, माऊली या शब्दानं पुकारतो. आणि जे माझे विचार ऐकणार आहेत ते सगळे माऊली आहेत. माऊली म्हणून मी माझं हे जे काही विचार आहेत ते विचार संपवतो. माझे विचार सर्वांनी ऐकून घ्यावेत आणि त्या अनुषंगानं थोडासा आपणही अभ्यास करावा असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.